मित्रांनो, रात्री झोपण्यापूर्वी आपण काय खातो त्याचा आपल्या झोपेवर, पचनावर आणि वजनावर किती मोठा परिणाम होतो हे अनेकांना माहितीच नसतं. दिवसभराचा थकवा उतरावा, शरीराला विश्रांती मिळावी आणि दुसऱ्या दिवशी ऊर्जा भरून जाग यावी यासाठी झोप महत्त्वाची असते. मात्र काही पदार्थ असे आहे जे चुकूनही रात्री खाल्ले तर तुमची झोप उडवू शकतात, पचन बिघडवू शकतात आणि शरीरामध्ये गॅस, जडपणा, अपचन अशा तक्रारी निर्माण करतात. आश्चर्य म्हणजे ह्या पदार्थांमध्ये आपल्याला निरोगी समजणाऱ्या काही हिरव्या भाज्यांचा देखील समावेश आहे. अनेक जागतिक संशोधनांमध्ये इन्क्लुडिंग हार्वर्ड सारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालं आहे की काही भाज्या आणि पदार्थ रात्री खाल्ल्यास शरीराचा मेटाबॉलिझम रेट कमी होतो, पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे झोपेची गुणवत्ता ढासळते. पोट फुगणे, गॅस, छातीमध्ये जळजळ, बद्धकोष्ठता आणि झोपेत खंड अशी लक्षणं दिसू लागतात. शिवाय वजन वाढण्यामागे देखील ह्या रात्री खाल्ल्या जाणाऱ्या चुकीच्या पदार्थांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या भाज्या आणि पदार्थ रात्री टाळायला हवे आणि त्यामागचं विज्ञान काय आहे हे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, ह्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, रोजच्या आहारामध्ये जितकं महत्त्व आपण काय खातो याला असतं, तितकंच महत्त्व कधी खातो याला देखील असतं. विशेषतः रात्रीच्या जेवणामध्ये काही पदार्थ जड पडतात आणि त्यामुळे पोटफुगी, अपचन, गॅस आणि झोप न लागणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात. अनेकांना हे माहितीही नसतं की काही निरुपद्रवी दिसणाऱ्या हिरव्या भाज्याही रात्री शरीराला त्रास देऊ शकतात. दिवसभर थकलेल्या शरीराला झोपेची अत्यंत आवश्यकता असते, पण चुकीच्या पदार्थांमुळे झोपेची गतीच विस्कटते आणि सकाळी थकवा घेऊनच दिवसाची सुरुवात होते. खरं तर ह्या भाज्या रात्री खाल्ल्यानंतर पचनक्रिया मंदावते, मेटाबॉलिझम कमी होतो आणि परिणामी वजन वाढण्याची प्रक्रिया गती घेत जाते. म्हणूनच अनेक डाएट एक्सपर्ट्स आणि संशोधन संस्था, यामध्ये हार्वर्ड सारख्या प्रतिष्ठित संस्थांचाही समावेश आहे, रात्री काही भाज्या पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात. कोणत्या भाज्या रात्री खाल्ल्यास त्रास वाढू शकतो आणि त्यामागचं कारण काय आहे हे जाणून घेतलं तर रात्रीचा आहार अधिक आरोग्यदायी बनवता येतो. कोबी ही भाजी दिवसा खाल्ल्यास फायदेशीर ठरते, पण रात्री तिचं सेवन शरीरासाठी जड पडू शकतं. कोबीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे पचन तंत्रावर कमालीचा ताण वाढतो आणि ती नीट पचण्यासाठी शरीराला अधिक वेळ लागतो. दिवसभराच्या तुलनेमध्ये रात्री शरीराची पचनक्रिया कमी गतीने काम करते. त्यामुळे कोबी खाल्ल्यानंतर पोटामध्ये जडपणा, अस्वस्थता आणि हलका त्रास जाणवू शकतो. काही अभ्यासांमध्येही असं दिसून आलं आहे की कोबीतील काही घटक रात्रीच्या वेळी पचायला अधिक कठीण ठरतात, ज्यामुळे अन्न पचनाचा वेग मंदावतो आणि झोपेवर थेट परिणाम होतो. याशिवाय कोबीमुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या अधिक प्रमाणात निर्माण होऊ शकते, जी रात्री विशेष त्रासदायक ठरते. पोट फुगणे, मुरडा येणे किंवा पोटदुखी यांसारख्या तक्रारींमुळे झोप खंडित होते आणि शरीराला अपेक्षित विश्रांती मिळत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये कोबीची भाजी टाळणं अधिक योग्य मानलं जातं. दिवसा ही भाजी कितीही हलकी आणि आरोग्यदायी वाटली तरी झोपेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि पचन व्यवस्थित राहण्यासाठी रात्री कोबीपासून दूर राहणं चांगलं आहे. मटार ही भाजी दिवसा पौष्टिक आणि हलकी वाटते, पण रात्रीच्या जेवणामध्ये ती शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. मटारमध्ये भरपूर फायबर आणि शुगर अल्कोहोल असतात, जे रात्रीच्या शांत पचन प्रक्रियेला जड जातात. दिवसा शरीर सक्रिय असतं, त्यामुळे ह्या घटकांचे विघटन सहज होतं, पण रात्री तोच मटार अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅस निर्माण करू शकतो. भोजनानंतर पोट फुगणे, जडपणा जाणवणे किंवा थोडीशी पोटदुखी देखील होऊ शकते, ज्यामुळे झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मटारची भाजी रात्री खाणं टाळणं हे पचन आणि झोप दोन्हीसाठी अधिक योग्य ठरतं. ब्रोकोली बद्दलही असंच काहीसं दिसून येतं. ब्रोकोली अत्यंत आरोग्यदायी भाजी असली तरी तिच्यामध्ये असलेलं रॅफिनोज हे शुगर पचायला थोडं कठीण असतं आणि तेही विशेषतः रात्रीच्या वेळी. दिवसा तुम्ही ब्रोकोली सलाद, सूप किंवा भाजी म्हणून खाल्ली तर ती शरीराला फायदेशीर असते, पण रात्री ती पचन संस्थेवर ताण आणते. परिणामी पोटामध्ये गॅस, फुगणे किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. जर आधीच पचनासंबंधी तक्रारी असतील तर रात्री ब्रोकोली खाणं आणखीनच त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे चांगली झोप आणि हलकं पचन हवं असेल तर ब्रोकोलीचं सेवन दिवसा करणेच उत्तम आहे. मित्रांनो, एकूणच पाहिलं तर मटार आणि ब्रोकोली दोन्हीही दिवसा आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण रात्रीच्या जेवणामध्ये त्यांचे सेवन शरीराला जड होतं. पचनक्रिया मंदावलेल्या वेळी या भाज्या शरीरामध्ये गॅस निर्माण करतात, पोट फुगण्याची भावना वाढवतात आणि झोपेमध्ये व्यत्यय आणतात. झोप व्यवस्थित न झाल्यास दुसऱ्या दिवशी ऊर्जा कमी आणि थकवा जास्त जाणवतो. त्यामुळे रात्री आहार हलका, पचायला सोपा आणि शरीराला आराम देणारा असायला हवा. या साध्या आहार सवयी बदलल्याने तुमची झोप आणि पचन दोन्ही सुधारू शकतात.
रताळे हे दिवसा खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि ऊर्जा देणारे मानले जाते, परंतु रात्रीच्या वेळी त्यांचं सेवन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं. विशेषतः ज्यांना डायबिटीजची समस्या आहे त्यांनी रात्री रताळे टाळणं अत्यंत आवश्यक आहे, कारण रताळ्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण तुलनेने जास्त असतं. त्याचबरोबर त्यातील स्टार्च पचनाला मंदावतो, ज्यामुळे पोट फुगणे, गॅस आणि जडपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. रात्री शरीराची पचनक्रिया नैसर्गिकरित्या मंद असते, त्यामुळे रताळे नीट पचत नाही आणि झोपेमध्ये व्यत्यय निर्माण करू शकतात. त्यामुळे हलकं आणि सहज पचणारं अन्न हवं असेल तर रताळे रात्री टाळणं चांगलं आहे. लसूण ही भाजी किंवा मसाला म्हणून दिवसा आरोग्यासाठी अनेक फायदे देते, पण रात्री त्यांचं सेवन उलट शरीराला अस्वस्थ करू शकतं. लसूण गरम तासीर असलेला आणि पचनासाठी तीव्र असतो, ज्यामुळे रात्री लसूणयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचन, पोटदुखी आणि गॅस सारख्या तक्रारी वाढू शकतात. ज्यांना इन्सोम्निया म्हणजेच अनिद्रेची समस्या असते त्यांच्यासाठी हे आणखीनच त्रासदायक ठरू शकते, कारण लसणामुळे पोटामध्ये हलका त्रास निर्माण होऊन मन शांत होत नाही आणि झोप देखील व्यवस्थित लागत नाही. म्हणूनच रात्री झोपेची गुणवत्ता राखायची असेल तर लसूण कमी किंवा शक्यतो टाळणंच अधिक योग्य आहे. मित्रांनो, एकूणच रताळे आणि लसूण दोन्हीही दिवसा खाल्ले तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण रात्री त्यांची रचना आणि पचनाची प्रक्रिया शरीराला जड जाते. पोट जड होणे, गॅस तयार होणे किंवा छातीमध्ये जळजळ होणे यांसारख्या तक्रारी वाढल्या की झोप पूर्ण होत नाही आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. त्यामुळे रात्रीचा आहार हा हलका, आरामदायी आणि पचनाला सोपा असणं गरजेचं आहे. या साध्या आहार बदलांमुळे तुमची झोप आणि पचन दोन्ही सुधारू शकतात. फ्लावरची भाजी दिवसा खाल्ल्यास स्वादिष्ट आणि पौष्टिक वाटते, पण रात्रीच्या जेवणात ती शरीरासाठी जरा कठीण ठरू शकते. फ्लावरमध्ये जड फायबर असतं आणि त्याची रचना अशी आहे की रात्रीच्या वेळेच्या मंद पचन क्रियेला ते सहजपणे विघटन करता येत नाही. त्यामुळे पोटामध्ये जडपणा, अस्वस्थता किंवा हलका मुरडा जाणवण्याची शक्यता वाढते. एकूणच शरीर विश्रांतीच्या अवस्थेत असताना फ्लावर सारखे जड पदार्थ पचवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते, ज्याचा त्रास रात्रीच्या शांत वेळेत अधिक जाणवतो. याशिवाय फ्लावर मधील काही घटक पोटामध्ये गॅस तयार होण्यास प्रवृत्त करतात. परिणामी पोट फुगणे, वारंवार ढेकर येणे किंवा जळजळ होणे अशा तक्रारी उद्भवू शकतात. पोटासंबंधित त्रास असलेल्या किंवा झोपेची समस्या असलेल्या व्यक्तींना हा त्रास अधिक जाणवतो. अशी लक्षणे दिसली की झोपेमध्ये व्यत्यय निर्माण होतो आणि आरामदायी झोप मिळणे कठीण होते. त्यामुळे रात्री हलकं आणि पचायला सोपं जेवण पसंत करणाऱ्यांनी फ्लावरची भाजी विशेषतः टाळावी. मित्रांनो, कांद्यांबद्दल बोलायचं झालं तर ही भाजी दिवसा सलाडमध्ये किंवा जेवणात उत्तम असते, पण रात्री ती शरीराला अपेक्षेप्रमाणे साथ देत नाही. कांद्यामधील काही नैसर्गिक घटक रात्री पोटामध्ये जळजळ निर्माण करू शकतात, तसेच अति उत्तेजना देऊन झोपेची गती कमी करू शकतात. काही संशोधनांमध्ये असंही दिसून आलं आहे की रात्री कच्चा कांदा खाल्ल्याने मन शांत होण्याऐवजी अस्वस्थता वाढते आणि झोप लागत नाही. त्यामुळे झोपेची समस्या असलेल्या व्यक्तींनी रात्री कच्च्या कांद्यापासून नक्कीच दूर राहावं. दिवसा कांदा शरीराला चांगला फायदा देतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, चव वाढवणं आणि चयापचय सुधारण्यात मदत करणं यांसारखे अनेक गुण त्यात आहे. पण वेळ चुकीची असेल तर हेच गुण त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच आरोग्य तज्ञ रात्रीच्या जेवणामध्ये कांद्याचं सेवन शक्यतो कमी किंवा पूर्णपणे टाळण्याचा सल्ला देतात. दिवसातून इतर वेळी तुम्ही कांद्याचा मनसोक्त उपयोग करू शकता, पण शांत, आरामदायी आणि गाढ झोप हवी असेल तर रात्री कांद्याचं सेवन कमी करणंच अधिक योग्य आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमधून तुम्ही पाहिलं की आपल्या दैनंदिन आहारातल्या अगदी साध्या साध्या भाज्याही कधी कधी चुकीच्या वेळी खाल्ल्यास शरीराला किती त्रास देऊ शकतात. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी फक्त काय खातो हे महत्त्वाचं नसून आपण ते केव्हा खातो हे त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे. रात्रीची झोप, पचन, ऊर्जा आणि सकाळची सुरुवात यावर तुमच्या रात्रीच्या आहाराचा थेट परिणाम होत असतो. म्हणून ह्या माहितीचा उपयोग करून आजपासूनच तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये छोट्या छोट्या बदलांना सुरुवात करा. पोट हलकं राहील, झोप सुधारेल आणि शरीर अधिक निरोगी वाटेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आरोग्य बिट्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.